तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता उजनीच्या पुढे 1-2 किलोमीटर म्हणजे उजनीमध्येच कुठलं मामा तुम्हाला माहिती आहे का? नदीचं नाव वगैरे काय माहिती आहे? तेरणा नदीचं बघा एक रस्ता पूर्ण बंद आहे मित्रांनो. पाहू शकता खालची साईड बघा पूर्ण बंद आहे. तुमचं नाव काय भैया? अमोल चव्हाण. अमोल चव्हाण. इथलेच का तुम्ही? इथले उजनीचे. हा, तर हे इथलेच आहेत भैया. तर बघा किती दिवस झाला असं चालू आहे? असं ही आता 5 महिने झालं पाणी आहे, पण आता ही 3री-4थी वेळ अशी पाणी यायची. अशी पाणी यायची म्हणजे रोडवरून जायची, रोडवरून जायची 3री-4थी रोडवरून जायची 3री-4थी वेळेस. एवढं पाणी यायचं, रोड बंद व्हायचे. तुमच्या आयुष्यात असं म्हणजे 3री-4थी वेळेस आहे म्हणा की आयुष्यात असं कधी झालं नाही, असं कधी एवढं पाणी आलं नाही आयुष्यात आतापर्यंत. एक रोड बंद आहे बघू शकता तुम्ही का? मला दाखवतो. तर बघा का मित्रांनो, पूर्ण खालचा एक रोड पूर्ण शेतानं पाणी गेलं बघा. कुठपर्यंत पाहू शकता तुम्ही शेतानं पाणी गेलेलं आहे बघा मित्रांनो. शेतकऱ्याचं तर सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे मित्रांनो. इथं पाहू शकता तुम्ही का? तर बघा अशा प्रकारे परिस्थिती झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये चारी बाजूकडं. तर हे लातूर जिल्हाच येतं नाही, आता लातूर जिल्हाच आहे मित्रांनो हे पण. तर तालुका औसा आहे, लातूर जिल्हा. तर बघा उजनी गाव. तर तुम्हाला दाखवतो बघा रोड बघा. ह्या साईडनं वाहनं सोडलेले आहेत. तर काळजीपूर्वक प्रवास करा मित्रांनो, कारण असं पावसाचं बघा वातावरण आहे इकडं. कुठून बी पाणी कसे पाणी घुसलेले पाहू शकता. तुम्हाला आता इकडली साईड दाखवतो. हे पहा बघा तुम्ही बघू शकता कसलं पाणी आहे सगळीकडे. शेतानं घुसलेलं पाणी आहे. लोक बघत आहेत, नजारा घेत आहेत त्या पाण्याचा. बघा काय ऊसामध्ये किती पाणी गेलं बघा. सगळं किती नुकसान आहे शेतकऱ्याचे. तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला कसं वाटतंय काय नाही याच्याबद्दल तुम्ही कमेंट करा मित्रांनो. तर बाय, जय हिंद मित्रांनो.